नमस्कार. आज मी तुम्हाला गव्हाचे असे गुलाबजाम दाखवणार आहे, जे कधीच फुटणार नाहीत आणि आतून अगदी स्पॉन्जी व रसाळ होणार आहेत. पण त्यासाठी एक छोटीशी सिक्रेट ट्रिक आहे. ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. तयार गुलाबजाम बघा, किती सुंदर सोनेरी रंग आलाय आणि हा बघा, पाकात टाकल्यावर किती छान फुगलेत. चला, तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा वेलची पावडर, पाव कप साजूक तूप, पाव चमचा खाण्याचा सोडा, 1 कप साखर, पाव कप मिल्क पावडर आणि 1 कप पाणी. सर्वात आधी 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आणि मिल्क पावडर घ्यायची. आता हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गरम केलेलं साजूक तूप मिसळायचं. हाताने हे साजूक तूप या पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपले पीठ तयार झालेले आहे. आता यामध्ये सर्वात शेवटी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करायचं आणि त्याचा मऊ गोळा बनवायचा. आता गोळा बनवताना एक गोष्ट महत्त्वाची आहे. इथे जर छोटीशी चूक झाली तर गुलाबजाम तळताना फुटू शकतात. काय चूक टाळायची ते मी फ्राईंग सेक्शनमध्ये नीट सांगते. लक्षात असू द्या, गोळा जास्त मळायचा नाही. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. एक झटपट टिप सांगते. जर तुमचं पीठ थोडं सैल झालं असेल तर त्यात 1 चमचा मिल्क पावडर वाढवा आणि जर खूप जास्त घट्ट झालं असेल तर 1 चमचा दूध घाला. ही छोटी ॲडजस्टमेंट खूप फरक करते. आता हे तयार पीठ आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि पाक बनवायला घेऊ. पाक बनवण्यासाठी एका पातेल्यात 1 वाटी पाणी घालायचं आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची. साखर खाली चिकटू नये म्हणून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. साखर आणि पाणी उकळू द्यायचं. आपल्याला एकतारी पाक हवा आहे, जास्त घट्ट नको, नाहीतर गुलाबजाम आतून मुरणार नाहीत. पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी चमच्यावर असं थोडा पाक घेऊन बोटाने चेक करायचं. बारीक तार दिसली की आपला पाक तयार आहे हे समजायचं. 10 मिनिटांनंतर आपल्याला हे पीठ उघडून बघायचं आहे. तुम्ही पाहू शकता, आपलं मऊसूत पीठ इथे तयार झालेलं आहे. आता याचे गोळे बनवायला घेऊ. एक समान गुलाबजाम होण्यासाठी मी अशा प्रकारे इथे गोळे तोडून ठेवत आहे. आता यातील थोडंसं पीठ हातावर घेऊन त्याचा एक बॉल तयार करून घ्यायचा. लक्षात ठेवा, एकदम हलक्या हाताने बॉल बनवायचा आहे. त्याच्यावर चिरा पडायला नको. जर चिरा पडत असतील तर हलक्या हलक्या हाताने गोल गोल करून घ्यायचं आणि त्या चिरा घालवायच्या. आपला एक गुलाबजाम इथे तयार झालेला आहे. या बॉल्सची साईज जास्त मोठी नको, कारण गुलाबजाम तेलात टाकल्यावर फुलतात, त्यामुळे ते आणखी मोठे होतात. म्हणून आपल्याला मध्यम आकाराचेच बॉल्स बनवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता, सर्व गुलाबजामचे बॉल्स इथे तयार करून झालेले आहेत. आता आपण ते फ्राय करायला घेऊ. सर्वात आधी मी कढईमध्ये तेल घालत आहे. तेल चांगलं तापलेलं आहे हे बघण्यासाठी मी इथे छोटासा पिठाचा गोळा सोडत आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, जर तो लगेच वरती आला नाही तर आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे हे ओळखायचं. गुलाबजाम तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम नको. जर तेल जास्त गरम असेल तर गुलाबजाम बाहेरून ब्राऊन आणि आतून कच्चे राहतात आणि कधी-कधी फुटतातही. म्हणून ते मध्यम ते मंद आचेवरच तळायचे. आता एक एक गुलाबजाम मी या तेलामध्ये सोडत आहे. गुलाबजाम तळताना एकदम तळायचे नाही, थोडे थोडे घेऊनच तळायचे आहेत. हलक्या हलक्या हाताने सतत फिरवत राहायचं आणि वरती तेल सोडत राहायचं. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये स्वीट लिहा. मला कळेल की तुम्ही फुल व्हिडिओ पाहत आहात. आता आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आणि आतूनही चांगले शिजलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया.
आता याच पद्धतीने बाकीचेही गुलाबजाम आपण तळून घेऊ. हे गुलाबजाम वाढदिवसाला, सणासुदीला किंवा पाहुणे आले की नक्की करा. सगळे विचारतील, ही रेसिपी कुठून शिकलात? आणि तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की मी स्वतः बनवले. आता हे गरम गुलाबजाम थेट कोमट पाकात सोडायचे आहेत. किमान 1 ते 2 तास मुरू द्यायचे. जसे जसे ते पाक शोषतात, तसे तसे अजून सॉफ्ट आणि रसाळ होतात. आता सुरुवातीला सांगितलेली सिक्रेट ट्रिक काय होती? पहिली, गोळा जास्त मळायचा नाही. दुसरी, तेल मध्यम तापमानाचं असावं. आणि तिसरी, पाक योग्य आणि एकतारी असावा. या 3 गोष्टी जर पाळल्यात तर तुमचे गुलाबजाम कधीच फुटणार नाहीत. तयार झाले आपले मऊ रसाळ गुलाबजाम. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्वेता धारवे रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, सुखी रहा.